गेली अनेक दिवसापासून हा वर्दळीचा वाहतुकीचा विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे. अशाच वर्दळीमधनं, अशा गर्दीमधनं खास मुंबईवरून आलेल्या नावत हर्षद आहे, सदा हसमुख. आणि जेव्हा त्यांची गझल आपण ऐकू तर मला वाटतं त्यांचा परिचय फारसा देण्याची आवश्यकता नाही. त्यांचं नावच हर्षद असल्यामुळे मी त्यांना पुन्हा या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली प्रार्थना सादर करायची आहे. की तुझ्याशी बोलता यावे, तुझ्याशी बोलता यावे, तुझ्यावर बोलण्यासाठी, तुझ्यावर बोलता यावे, तुझ्याशी बोलता यावे, तुझ्यावर बोलण्यासाठी. किती आतुर झाले मी पुरेसे भेटण्यासाठी. तुझ्याशी बोलता यावे, तुझ्यावर बोलण्यासाठी, किती आतुर झाले मी पुरेसे भेटण्यासाठी. आणि धिटाईने उधळलेल्या क्षणांवरती तुझी सत्ता, धिटाईने उधळलेल्या क्षणांवरती तुझी सत्ता. मला दे फक्त एखादा सुटा क्षण लाजण्यासाठी. गझल घेते. स्पर्शाची किमया अनुभवता येते, स्पर्शाची किमया अनुभवता येते, मिठी कुठे शब्दात मांडता येते. आणि पूरवादळे हेच सांगून गेली, पूरवादळे हेच सांगून गेली, सामान्यांना केवळ मरता येते. पूरवादळे हेच सांगून गेली, सामान्यांना केवळ मरता येते. आणि बोभाट्याची काय जरुरी इतकी, बोभाट्याची काय जरुरी इतकी, शांत राहून दुःख सांगता येते. शांत राहून दुःख सांगता येते. भान ठेवले ताळ्यावर तर कळते, भान ठेवले ताळ्यावर तर कळते, चकव्यालाही सहज फसवता येते. तू माझी हे शब्दात नको सांगू, तू माझी हे शब्दात नको सांगू, तुझ्या डोळ्यात सहज वाचता येते. कोडे पटकन सुटले तेव्हा कळले, कोडे पटकन सुटले तेव्हा कळले, अडचणीलाच एक समानता येते. आणि झिडकारले तरीही पदरी पडते, झिडकारले तरीही पदरी पडते, एकुलती हे कुठे लपवता येते. झिडकारले तरीही पदरी पडते, एकुलती हे कुठे लपवता येते. आणि स्पर्शाची किमया अनुभवता येते, मिठी कुठे शब्दात मांडता येते. धन्यवाद. मला राजरंधीरचा एक शेर या ठिकाणी आठवतो की दुनियेमध्ये अजून आत्मा विकणे बाकी आहे, आयुष्याची किंमत माझ्या ठरणे बाकी आहे. आणि पुढल्या जन्मी हिमालयाचा झरा बनवना देवा, या जन्मीच्या आयुष्याचे रडणे बाकी आहे. खरं तर हे आयुष्य असंच चालणार आहे.